नाशिकमधील भोंदू खरातचं प्रकरण ताजं असतानाच आता इथेच एका नामांकित IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा भयंकर प्रकार घडलाय। या प्रकरणात नाशिक पोलिसांनी अत्यंत गुप्त पद्धतीने केलेल्या कारवाईमुळे हे आरोपी आता गजाआड झालेत। या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून एका महिला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह 7 महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने वेषांतर केलं आणि कंपनीत प्रवेश केला। संशयित आरोपी मीटिंगच्या नावाखाली महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील वर्तन करत होते। पोलिसांनी हे वर्तनच प्रत्यक्ष रंगेहात पकडलं आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार नोकरीच्या मुलाखतीपासूनच तरुणींना लक्ष केलं जायचं। माझ्यामुळेच तुला नोकरी मिळाली आहे असं सांगून पीडित महिलांवर दबाव टाकला जायचा। एका पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिला सुट्टीच्या दिवशी एका रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला। केवळ महिलाच नव्हे तर एका पुरुष कर्मचाऱ्याला सुद्धा धर्मांतरासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न झाल्याचं तपासात समोर आलंय। पोलिसांनी या कारवाई दरम्यान कंपनीतले 40हून अधिक CCTV कॅमेऱ्यांचं फुटेज देखील जप्त केलंय। डिजिटल पुरावे आणि प्रत्यक्ष साक्षीदारांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आलेत। मुंबई नाका CR नंबर 163/26 या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी नामे अश्विनी चेनानी यांना माननीय न्यायालयात हजर केला असता माननीय न्यायालयाने आरोपी दिनांक 13 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। या अगोदर या गुन्ह्यातील 6 आरोपी अटक आहेत। एकूण अटक आरोपींची संख्या आता 7 झालेली आहे। त्यातील 6 आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। या प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल आहेत। न्यायालयीन कोठडीत असलेले 6 आरोपींना माननीय न्यायालयाशी ट्रान्सफर वॉरंट घेऊन पुन्हा अन्य गुन्ह्यांमध्ये वर्ग करून घेण्यात येणार आहे। सध्या या गुन्ह्यातील एक आरोपी फरार आहे। सर, या सगळ्या संदर्भामध्ये जो तपास सुरू आहे त्यामध्ये नवीन काही पुरावे किंवा महत्वाच्या काही खुलासे झाले नाही? या प्रकरणामध्ये माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की ज्या पीडित आहेत त्यांनी निर्भीडपणे पुढे यावं आणि आपल्यावरती झालेला अन्याय असेल तर आपण पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल करू शकता। तसेच या अनुषंगाने अन्य कुठल्याही व्यक्तींना माहिती असल्यास ते देखील पोलिसांना संपर्क साधून माहिती देऊ शकतात। माहिती देणाऱ्या व्यक्तींचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल। या प्रकरणातील संशयित तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख आणि आसिफ अन्सारी यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे। तर प्रकरणातील आणखी संशयित आणि कंपनीची ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चेनानी हिला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलंय। तिला सुद्धा कोर्टाने 13 एप्रिल पर्यंत कोठडी सुनावली आहे। सध्या SIT या 9 गुन्ह्यांचा सखोल तपास करते। या रॅकेटमध्ये अजून कोण गुंतलेला आहे याचा देखील शोध घेण्यात येतोय। नाशिकहून किरण नाईक, लोकमत.com।